हातकणंगले तालुक्यातील रुई येथील महेश झपाटे या युवकावर 50,000 रुपयांच्या खंडणीसाठी आरोपींनी जर्मन गँगला हाताशी धरून धारदार शस्त्राने हल्ला केला। पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास कपिल जाधव याने महेश झपाटे याला अनोळखी नंबरवरून फोन करून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 50,000 रुपयाची मागणी केली। पैसे मिळाले नाही तर तुला बघून घेतो अशी धमकी दिली। त्यानंतर झपाटे यांनी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रोपवाटिका ऑफिसमध्ये असताना कपिल जाधव व बाळू जाधव यांनी 50,000 रुपये खंडणीची मागणी केली। झपाटे यांनी पैसे देण्यास विरोध केल्यानं आरोपींनी इचलकरंजी येथून जर्मन गँग व कोल्हापूर येथील गेंड्या भैयाला बोलवून तुझे कंडके पाडतो, तुला जिवंत ठेवत नाही, तुझं मुंडकं तोडतो अशी धमकी दिली। राजमाने हायस्कूलजवळ झपाटे हे क्रिकेट मॅच बघत असताना कपिल जाधव राहणार रुई व बाळू जाधव राहणार रुई यांनी गौरव मोरडे राहणार लक्ष्मीमाळ रुई, वैभव कोरवी राहणार इचलकरंजी यांच्या मदतीने त्याला धक्काबुक्की केली। गौरव मोरडे व कपिल जाधव अशांनी ॲक्सेस गाडीतील एडका व कोयता बाहेर काढून फिर्यादीच्या अंगावर धावून आले। यावेळी गौरव मोरडे यांनी त्याच्या हातातील कोयता फिर्यादीला मारत असताना फिर्यादीने त्याचा हात धरला। त्यावेळी झटापटीत त्याच्या हातातील कोयता फिर्यादीचे डाव्या हाताच्या तळहातास लागून किरकोळ जखम झाली आहे। सदर घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक SS मेमाने करीत आहेत। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।